नाशिकच्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील बजरंगनगर मळे विभागात एका व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची माहिती सातपूरच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या आदेशाने संशयित आरोपीला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे। दरम्यान याबाबत सातपूर पोलीस ठाण्याचे PSI मनोज वाघमारे यांनी लोकशास्त्राविषयी बोलताना अधिक माहिती दिली आहे। माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माननीय श्री किशोर काळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 व माननीय श्री देशमुख, शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबोडी विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या, तसेच मार्गदर्शन केले होते। त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दिनांक 6/8/2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दीपक खरपडे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, चालक पोलीस अंमलदार योगेश गायकवाड असे रात्रगस्त करत असताना पहाटे 5 वाजेच्या सुमारास बजरंगनगर भागात पोलीस अंमलदार सागर गुंजाळ यांना गुप्त बातमीदारात माहिती मिळाली की एक इसम या भागामध्ये एक गावठी कट्टा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार आहे। त्याबाबत त्यांनी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे सर यांना बातमीची माहिती देऊन सदर बातमीची खात्री करण्याबाबत रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार खरपडे, पोलीस अंमलदार सागर गुंजाळ, पोलीस अंमलदार भूषण शेजवळ, पोलीस अंमलदार तुषार व चालक योगेश गायकवाड अशांनी बजरंगनगर भागात सातपूरकडून येणाऱ्या रस्त्यावर एक मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम मिळून आला असता त्यास ताब्यात घेतले व त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वतन शिवाजी पवार, वय 37 वर्ष, राहणार द्वारकाधीश रो हाऊस नंबर 4, दत्तनगर, अंबड, नाशिक असे सांगितले। त्यास पोलीस उपनिरीक्षक बटुळे व गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांनी स्वतःची ओळख नाही आता पडली ती